हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया मक्याचे भजे। मका हा हिवाळ्यात येतो, तर आपण मक्याचा सीजनल जे असतात ते खायलाच आपल्या जेवणात समाविष्ट करायला पाहिजे। मकापासून आपल्याला भरपूर फायदा आहे। मकापासून आपल्याला पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि डोळ्यांसाठी पण फायदेशीर आहे। डायबिटीज कंट्रोल करण्यास मदत करते, हाडांच्यासाठी पण फायदेशीर आहे। त्यामुळे हिवाळ्यात जो आपले मक्याचे सीझन असतो त्यात आपल्याला त्याचं सेवन करायला पाहिजे। आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते। आपण आज मक्याची भजी करणार आहोत। मक्याची ही भजी फार कुरकुरीत होतात आणि टेस्टी फार लागतात आणि घरच्या साहित्यात कमी साहित्यात होणारे मक्याचे भजे। आपण आता मक्याच्या भज्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हा मका आपण घेतला आहे आणि हे हळद आहे, जिरे, लसूण आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आहे आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे। तुम्ही मक्याचं पीठ पण घेऊन घेऊ शकता आणि बेसन पण घेऊ शकता। तर आणि मीठ आहे, तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं आहे। आता आपण हे मक्याचं हिरवी मिरची आणि लसूण हे ओबडधोबड पेस्ट नाही करायची, जाडसर वाटून घेऊया। आता आपण हे मका मिक्सरमध्ये टाकले, त्याच्यात आपण लसूण टाकूया आणि हे जाडसर वाटून घेऊया। आपण असं जाडसर वाटून घेतले ते आपण आता काढून घेऊया। आता आपण हे मक्याचं जाडसर मका होता तो जाडसर वाटून घेतला, त्याच्यात आपण हिरवी मिरची लसूण टाकले होते आणि आता त्याच्यात कोथिंबीर टाकूया, कढीपत्ता टाकूया, जिरं टाकूया, हळद टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया आणि हे तांदळाचं पीठ टाकूया। छान त्याला मिक्स करून घेऊया। मैदा पण ॲड करू शकतात, त्यामुळे जास्त आणखी कुरकुरीत होतात। पण थोडा मैदा ॲड केला पण ते मिक्स करून आणखी खूप छान कुरकुरीत होतात मैदा ॲड केल्याने। आपण जसं भज्याचं पीठ भिजवतो तसंच तुम्हाला टाकता येईल असं। त्याच्यात पाण्याचा काही अंश वापरला नाही आहे, आपण ते मक्याला पाणी सुटलं त्याच्यातच भिजवलं आहे आपण। आणि आपण आता तळून घेऊया। आपण टाकले तर आपण सोनेरी रंगात झाला काढून घेऊया। फार कुरकुरीत होतात। प्लेटमध्ये काढले मक्याचे भजे, एकदम कुरकुरीत होतात। एकदम बघा कुरकुरीत होतात, आतून पण वरतून कुरकुरीत, आतून एकदम छान सॉफ्ट आहे। तुम्ही नक्की करून बघा। हे बघा आवाज पण याचा एकदम कुरकुरीत असा येतो आणि बघता क्षणी खायची इच्छा अशी भाजी झाली आहे। तुम्ही नक्की करून घ्या आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। मस्त खा, आनंदित राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका।